हॅलो एव्हरीवन, तर मी शीतल आणि मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे फेअर स्किन विथ ॲक्ने मार्क्स. तर हा मेकअप आपण बघूया स्टेप बाय स्टेप कसा करायचा. आणि त्याच्यासाठी ही माझी मॉडेल आहे. सो मॉडेलचं मी फेस पहिला क्लीन करून घेते आहे. फेस क्लीन केल्यावर मी तिच्या फेसवर टोनर अप्लाय करणार आहे. सो ह्या ज्या स्किन प्रिपेरेशनच्या स्टेप्स आहेत त्या खूप नेसेसरी आहेत. जर तुमची स्किन प्रिपेरेशन एकदम व्यवस्थित झालं, छान झालं, तर तुमचा मेकअप हेल्दी, ग्लो आणि लाँग लास्टिंग होतो. तर मग मी हे जे प्रोडक्ट आहे हे मी सेफोरामधून बाय केलेलं आहे. सो हे टोनर खूप छान आहे, ऑल स्किन टाईप आहे आणि फ्रॅग्रन्समध्ये पण खूप सुंदर आहे. तर मी टोनर अप्लाय केलं, त्याच्यानंतर हातातल्या फॅनने मी ड्राय केलेला आहे फेस. त्यानंतर मी बॉबी ब्राऊनचं प्रायमर प्लस मॉइश्चरायझर जी क्रीम आहे ती अप्लाय केली आहे. सो ती थोडीशी थिक असते, त्याने एक हायड्रेट पण राहते स्किन आणि त्याचबरोबर एक प्रायमरचं कोटिंग पण येतं. जर तुमच्या फेसवर जास्त ब्लेमिशेस नसतील तर तुम्हाला वेगळं प्रायमर अप्लाय करायची गरज नाही. तुम्ही हाय एंड प्रोडक्टमध्ये बॉबी ब्राऊनचं हे मॉइश्चरायझर प्लस प्रायमर अप्लाय करू शकता. सो मॉडेल माझी फेअर होती पण ब्लेमिशेस होते आणि थोडेसे ओपन पोर्स होते. सो त्याच्यामुळे मी तिच्या फेसवर मॉइश्चरायझर प्रायमर नंतर पुन्हा स्मॅशबॉक्सचं फोटो फिनिश प्रायमर अप्लाय केलं आहे. आणि त्याच्यानंतर मी 2 कन्सिलर, म्हणजे एक आहे करेक्टर शेडवालं कन्सिलर आणि एक तिच्या स्किन टोनपेक्षा 3 ते 4 शेड डार्कर कन्सिलर, हे 2 कन्सिलर मी हे 2 कन्सिलर मी मिक्स केलेत आणि ते तिच्या फेसवर मी अप्लाय केले. सो ह्याच्यामुळे काय होतं की जी लेअरिंग आहे ती कमी होते. म्हणजे आपण पहिलं करेक्टर वापरतो, मग डार्क कन्सिलरनी न्यूट्रलाइज करतो, त्याच्यानंतर लायटर कन्सिलरनी पुन्हा त्यांच्या स्किन टोनची मॅच असं लेअरिंग करतो. सो ह्या सगळ्या गोष्टी वाचण्यासाठी मी काय केलेलं आहे, जे कलर करेक्टर आहे डार्कर शेडवालं ऑरेंजेस, त्याच्यामध्येच मी तिच्या स्किन टोनच्या 3 ते 4 शेड डार्कवालं कन्सिलर मिक्स करून अप्लाय केलं. तर त्याच्यानंतर मी द बॉर्न दिस वे ते वालं कन्सिलर अप्लाय केलं न्यूट्रलाइज व्हायला. त्यानंतर न्यूट्रलाइज झाल्यानंतर पुन्हा एकदा मी थोडंसं फॅननी तिला ड्राय केलं आणि त्याच्यानंतर मी तिच्या स्किन टोनचं मॅचिंग असं नार्सचं पंजाब जे फाउंडेशन आहे, जे मीडियम फेअरसाठी जातं, तर ते फाउंडेशन मी तिच्या फेसवर अप्लाय केलं आहे. त्यानंतर मी त्या फाउंडेशनमध्येच थोडंसं लायटर शेडचं कन्सिलर अप्लाय करून मी हायलायटेड पॉईंटला कन्सील केलेलं आहे. सो त्या उरलेल्या कन्सिलरमध्ये मी स्विस ब्युटीचं लिक्विड जे ब्लश होतं ते मिक्स केलेलं आहे आणि तिला ते ब्लश अप्लाय केलं. सो त्यांनी काय होतं, ब्लश स्टिक होऊन राहतं आणि ब्लश एकदम जे डार्क आपल्याला वाटतं ते फेसवर लागत नाही. त्याच्यानंतर मी ELFचं ब्रॉन्झर घेतलं आहे. सो हे ELFचं ब्रॉन्झर खूप मस्त आहे आणि ते लिक्विड ब्रॉन्झर आहे आणि त्याला थोडीशी शाईन पण आहे. सो फेस आहे थोडासा ग्लो मेकअप किंवा ग्लासी जो ग्लास लुक मेकअप आपण बोलतो, सो त्याच्यासाठी आपण हे यूज करू शकतो. त्याच्यानंतर मी ब्रॉन्झर नंतर हुडा ब्युटीची पाऊंड केक पावडर घेऊन ते सेट केलेलं आहे तिचा फेस. आणि फेस तुम्ही बघाल की हायलायटेड पॉईंट जिथे मी लाईट कलरचं कन्सिलर वापरलं होतं तिथेच मी पावडर अप्लाय करते. बाकीच्या पोर्शनवर मी स्मॅशबॉक्सचं जे नवीन आलेलं आहे कोरल शेडमधलं जी कोरल ब्लश आणि त्याच्यावर ब्रॉन्झर आणि हायलायटर, सो ते जे पॅलेट आहे ते खूप सुंदर पॅलेट आहे. तुम्ही तुमच्या वॅनिटीमध्ये ॲड करू शकता जर ब्रायडल मेकअप आर्टिस्ट असाल आणि पर्सनल मेकअप आर्टिस्ट किंवा स्वतःच मेकअप करत असाल तर हे हायर एंड प्रोडक्ट तुम्ही तुमच्या वॅनिटीमध्ये ॲड करू शकता. सो त्यांनी असं छान सॉफ्ट पिंकिश कोरल लुक मॉडेलला आलेला आहे. त्याच्यानंतर मी PSCचं आयब्रो डिफायनर घेतलेलं आहे. तर ते नेहमी डार्क ब्राऊन शेडमध्ये घ्यायचं, सो तुमचे आयब्रोज आहेत ते नॅचरल दिसतात. आणि जास्त जर एखाद्या मॉडेल्सला किंवा क्लायंटला आयब्रो असतील तर तुम्ही जास्त ते कोरीव काम करण्याची गरज नाही आहे, नॅचरलच त्यांना ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी आय मेकअपकडे वळले. सो आय मेकअप करताना मी आयबेस पहिला करून घेतलेला आहे, आयब्रो केले, त्याच्यानंतर आयबेस केलेला आहे. सो तुम्ही बघाल मी कुठेही पफ वगैरे माझ्या हातामध्ये लावला नाही आहे, कारण मला माहिती आहे की माझा सेट
जो बेस आहे तो एकदम परफेक्ट सेट झालेला आहे. सो मी कितीही त्याच्यावर हात ठेवून फेसवर जर आयशॅडो केले तरी काहीही बेस हलणार नाही. जर तुम्ही ह्या स्टेप्स परफेक्ट फॉलो केलात तर तुमचासुद्धा लॉंग लास्टिंग असा बेस रेडी होईल. सो त्याच्यानंतर मी हुडा ब्युटीचे आयशॅडो पॅलेटनी सॉफ्ट असं ब्राऊन लुक मी मॉडेलला दिलेला आहे. मला जेव्हा ग्लॉसी फेस करायचा असतो किंवा फेसला थोडी शाईन हवी असते तेव्हा मी आयशॅडो आहेत ते एकदम सटल ठेवते. म्हणजे त्याच्यामध्ये मी कुठल्याही कलरचं शिमर वगैरे ॲड करत नाही. सो फक्त जे डार्क ब्राऊन शेड आहेत त्याचीच जे फॅमिली आहे, डार्क ब्राऊन, मीडियम ब्राऊन, लाईट ब्राऊन, नॅचरल ब्राऊन, सो हे सगळं वापरूनच मी आयशॅडो बनवलेले आहेत, मॉडेलचे आयशॅडो केलेले आहेत. आणि तुम्ही बघाल की एरिया क्लीन करण्यासाठी म्हणजे आयबॉलचा एरिया क्लीन करण्यासाठी मी कटक्रीज केलेले नाही आहेत. मी काय केलं की जे माझं थोडंसं कन्सिलर आणि फाउंडेशन मिक्स केलेलं उरलेलं तेच बोटाने मी अप्लाय करून तो एरिया थोडासा क्लीन केलेला आहे. तर ह्या ट्रिक्स छोट्या छोट्या आहेत पण तुम्हाला खूप कामाला येतील. ज्यांना हेवी मेकअप नको हवे असतो किंवा ब्राईडला पण लॉंग लास्टिंग मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही ह्या ट्रिक्स वापरून करू शकता. लेअरिंग कमी आहे त्यामुळे मेकअप जास्तीत जास्त टिकतो, कुठेही क्रॅक होत नाही. त्यानंतर मी इनग्लॉटचं लायनर घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असं छान असं लायनर मी ड्रॉ केलेलं आहे. त्याच्यानंतर अंडर आईजसाठी पण मी डार्क ब्राऊन जे आहे हुडाचं तोच कलर वापरलेला आहे. एकच पॅलेट मी ह्या लुकमध्ये वापरलेलं आहे आयशॅडोचं. त्यानंतर मी लायनरला थोडंसं ग्लॉसी करण्यासाठी किंवा फिनिशिंग देण्यासाठी मी रेव्हलॉनचं लिक्विड लायनर वापरलं आहे. त्याच्यानंतर मी आयलॅशेस अप्लाय करते. आयलॅशेस हे रिकोडचे अप्लाय करते आहे जे आत्ता खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि पॉकेट फ्रेंडली पण आहेत. 300च्या रेंजमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 10 पेअर येतात. सो प्रॅक्टिससाठी किंवा ब्राईडसाठी किंवा मॉडेलसाठी तुम्ही नक्की वापरू शकता. त्याच्यानंतर मी फॉरएवर 52च्या पेन्सिलनी वरची जी वॉटर लाईन आहे आईजची त्याला मी अप्लाय करते ते काजळ. त्याच्यानंतर मी रिकोडचीच नवीन जी न्यूड काजळ जे आहे रिकोडचं सो ते मी वॉटर लाईनसाठी अप्लाय करते. त्याच्यानंतर मी मस्करानी सेट केलेले आहेत आयब्रोज. सो मस्करा जो आहे तो मी वापरलेला आहे सेफोरा ब्रँडचा. सो हा खूप पॉकेट फ्रेंडली म्हणता नाही येणार, 1000च्या वरतीच आहे पण खूप मस्त मस्करा आहे. जर तुमची ब्राईड असेल तर तुम्ही त्याला नक्की अप्लाय करा. कितीही त्याच्यावर पाणी पडलं तर तो ओघळत नाही किंवा डाग येत नाहीत फेसवर. सो माझा आय लुक ऑलमोस्ट डन झालेला आहे. त्याला डार्क ब्राऊननी अंडर आईज करते. त्याच्यानंतर मी स्विस ब्युटीचं लिप पेन्सिल घेतलेलं आहे, कोको ब्राऊन समथिंग त्यांची काहीतरी शेड आहे. सो त्याच्यामध्ये पहिलं मी आउटर लाईन लिप्सचे करून घेते. मला कुठेही ड्रॅमॅटिक लिप्स किंवा ड्रामॅटिक मेकअप आवडत नाही. सो काही मेकअप आर्टिस्ट असतात त्यांचं म्हणजे प्रत्येक मेकअप आर्टिस्टचे जे टेक्निक किंवा जो रिझल्ट तुम्ही बघाल तो त्यांच्या टेस्टनुसार आणि त्या राहणाऱ्या एरियानुसार आणि त्यांचे जे क्लायंट आहेत त्याच्यावर डिपेंड असतो. सो मला नेहमी नॅचरल लुक करायला आवडतो जो म्हणता येईल की थोडा कठीण असतो. बिकॉज एखाद्याच्या जे फीचर्स आहेत ते एन्हान्स करायचे आहेत तुम्हाला आणि मेकअप पण दिसला नाही पाहिजे, तो माणूस तसाच दिसला पाहिजे, ती व्यक्ती तशीच दिसली पाहिजे. सो छान असे आय मेकअप पूर्ण रेडी झालेलं. त्याच्यानंतर मी डिओरचं माझं आवडतं हायलायटर पॅलेट घेतलेलं आहे. सो त्यांनी मी हायलायटेड पॉईंट्स त्या ब्रशने हायलाईट केलेले आहेत. त्याच्यानंतर तिचे नेक वगैरे मी डिओरच्याच हायलायटरने थोडे एन्हान्स करते, ग्लॉसी करते. सो ह्याची एक टेक्निक पण अशी आहे की तुम्ही तुमच्या फाउंडेशन शेडमध्ये थोडंसं पावडर हायलायटर ॲड करून तुमचा जो मान आहे, पाट आहे त्याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर मी अर्बन डिकेचं मेकअप फिक्सर अप्लाय केलेलं आहे आणि मेकअप फिक्सर मारल्यानंतर मी पुन्हा एकदा ब्रशने पुन्हा एकदा त्या छोट्या फॅनने मी पूर्ण फेस तिचा ड्राय करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडेसे हेअरना मी लोटस लावलेले आहेत आणि रोज पेटल्स मी तिच्या फेसवर छानपैकी
आयलॅशेस ग्लूने थोडे थोडे चिटकवलेले आहेत. सो हा फायनल लुक आमचा रेडी आहे. तो कसा वाटला लुक जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड, प्रोडक्टशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर मला जरूर सांगा. बाय.